नमस्कार, मी अनुजा. मुंबई तकवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. नुकताच शिंदे आणि ठाकरेंचे दिल्ली दौरे झालेले आहेत आणि या दौऱ्यातले काही पॉलिटिकल गॉसिप्स आहेत. पॉलिटिकल गॉसिप्स यासाठी म्हणत आहोत कारण ती राजकीय वर्तुळातली चर्चा आहे, ती पत्रकारांनी शोधलेली माहिती आहे, ती अधिकृतरित्या कुठल्याच नेत्याने समोर येऊन सांगितलेली नाहीये. आता यातले दोन मुद्दे, एक म्हणजे की उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्याकडे झालेला तो स्नेहभोजनाचा कार्यक्रम, त्यातले दोन मुद्दे आहेत. आणि दुसरा आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे जे संसदेत गेलेले होते त्यावेळेसचे दोन किस्से. सुरुवात करूया एक गाजलेल्या फोटोपासून, कारण की राहुल गांधींच्या घरी स्नेहभोजनासाठी उद्धव ठाकरे गेले त्यावेळेला एक फोटो जो समोर आला तो होता रश्मी ठाकरे आणि सोनिया गांधी यांचा. हा फोटो अर्थात काँग्रेसकडनं शेअर करण्यात आलेला आहे, पण त्या फोटोची चर्चा सुद्धा झाली कारण पहिल्यांदाच रश्मी ठाकरे आणि सोनिया गांधी या एकत्र दिसून आल्या आणि कौटुंबिक कार्यक्रम त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला सुद्धा मिळाला. सगळेजण तिथे आलेले होते, पण उद्धव ठाकरे हे सहकुटुंब गेलेले होते, म्हणजे उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा तिथे होते. आता याच्यातला किस्सा असा आहे जो लल्लन टॉप मध्ये आदेश रावळ या एका ज्येष्ठ पत्रकारांनी सांगितलेला आहे तो किस्सा, आणि तोच तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. तो किस्सा असा आहे की रश्मी ठाकरे यांनी तिकडे जाण्याचं कारणच हे होतं कारण की राहुल गांधी यांनी त्यांना आग्रह खातर तिकडे बोलवलेलं होतं. राहुल गांधींची अशी इच्छा होती की या वेळेला फक्त उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे नको तर रश्मी ठाकरेंनी सुद्धा तिथे यावं, हा त्यांचा आग्रह होता आणि हा निरोप त्यांनी खास मातोश्रीपर्यंत पोहोचवलेला सुद्धा होता. आणि म्हणून त्याचा आदर राखत रश्मी ठाकरे यावेळेला आपल्याला दिल्ली दौऱ्यामध्ये पाहायला मिळाले. या आधी सुद्धा उद्धव ठाकरेंनी कितीदा दिल्ली दौरे केलेले आहेत. अगदी रिसेंटली सुद्धा आपण पाहिलेलं होतं, गेल्या वर्षी निवडणुकांच्या आधी उद्धव ठाकरे हे राहुल गांधींना जाऊन भेटलेले होते, सोनिया गांधींना जाऊन भेटलेले होते, पण त्यावेळेला मात्र तिकडे काही रश्मी ठाकरे गेलेल्या नव्हत्या. यावेळेला रश्मी ठाकरे जाण्याचं हे एक कारण असू शकतं कारण की राहुल गांधी यांची अशी इच्छा होती, त्यांनी तो निरोप तिथपर्यंत पोहोचवलेला होता, म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या कुटुंबियांपर्यंत निरोप पोहोचवलेला होता की रश्मी ठाकरे यांनी सुद्धा यावेळेला तिथे यावं. आणि रश्मी ठाकरे या जशा तिथे आल्या, म्हणजे त्या स्नेहभोजनासाठी आल्या, त्यावेळेला राहुल गांधी यांनी सुद्धा त्यांना असं म्हटलं की मला आनंद झाला की तुम्ही सुद्धा इथे आलेल्या आहात. तर अशा पद्धतीने ही त्यामागची म्हणजे ही एक बॅक स्टोरी होती त्याची की का रश्मी ठाकरे यावेळेला आपल्याला स्नेहभोजनाच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यामध्ये दिसून आल्या. यातलाच दुसरा एक किस्सा आहे तो म्हणजे शरद पवारांचा. याच स्नेहभोजनाला, अर्थात ही इंडिया आघाडीची बैठक होती त्यामुळे तिथे उद्धव ठाकरे त्या कारणासाठी गेलेले होते, पण तिकडे रश्मी ठाकरे का गेल्या त्याची ही एक बॅक स्टोरी. पण शरद पवार सुद्धा त्या बैठकीसाठी आलेले होते. शरद पवार सुद्धा इंडिया आघाडीतले एक ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवारांनी या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना काही एक सल्ले दिलेले आहेत. त्याच दिवशी म्हणजे ही इंडिया आघाडीची जी बैठक झाली त्याच सकाळी राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमार्फत त्यांनी संपूर्ण देशाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की कसं निवडणूक आयोग मतदार याद्यांमध्ये घोळ करतं. ही पत्रकार परिषद प्रचंड गाजली. राहुल गांधींच्या आतापर्यंतच्या अनेक पत्रकार परिषदांपेक्षा थोडी वेगळी ठरली कारण की यावेळेला फक्त आरोप नव्हते, तर राहुल गांधी यांच्या टीमने केलेला एक तपास होता, एक इन्व्हेस्टिगेशन होतं आणि ते पुराव्यासकट त्यांनी देशासमोर ठेवलेलं होतं की यावेळेला मी काही फक्त आरोप करत नाहीये, मी फक्त बोलून काही सांगत नाहीये, तर माझ्याकडे काही पुरावे सुद्धा आहेत, तेही तुम्ही पहा आणि त्याच्यातनं तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग हा मतदार याद्यांमध्ये घोळ करत आहे. पण ही सगळी पत्रकार परिषद जी आहे ती सुरुवातीची जवळपास 15 ते 20 मिनिटे राहुल गांधी यांनी मात्र इंग्रजीमध्ये केली. आता आपल्या देशाची परिस्थिती लक्षात घेता, देशामधले विविध भाषिक लक्षात घेता आणि गरीब वर्ग सुद्धा लक्षात घेता किंवा मागास पट्टा सुद्धा लक्षात घेता ही इंग्रजी पत्रकार परिषद किती लोकांपर्यंत पोहोचणार आहे, पोहोचली तरी त्यांना ती कितपत कळणार आहे, असे अनेक मुद्दे त्यातले असू शकतात. आणि म्हणूनच आपल्याला कल्पना असेल की त्याच पत्रकार परिषदेमध्ये एकाने त्यांना विनंती सुद्धा केली की तुम्ही हेच सगळं हिंदीत सुद्धा सांगा. राहुल गांधींनी हिंदीत सुद्धा सांगितलं, पण या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये मात्र शरद पवार यांनी राहुल गांधींना ही सांगितलं, हा एक सल्ला दिला की तुमची ही जी पत्रकार परिषद आहे त्यात तुम्ही सगळं मांडलेलं आहे, पुरावे असतील तुमचे किंवा तुमची मांडलेली मतं असतील, हे सगळं तुम्ही भारतातल्या आपल्या बाकीच्या सुद्धा भाषांमध्ये पोहोचवा. तुमचं जे प्रेझेंटेशन होतं सगळं ते आपल्या वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये किंवा ज्या डॉमिनंट भारतीय भाषा आहेत, जे जे आपले प्रांत आहेत की ज्या ठिकाणी तिथली स्थानिक भाषा ही जास्त महत्त्वाची ठरते, त्या भाषेत तुम्ही जर त्या गोष्टी दाखवल्या तर त्या मतदारांपर्यंत जास्त प्रभावीपणे पोहोचतील. उदाहरणाखातर तुम्ही मराठीत पब्लिश करा, तुम्ही तामिळमध्ये पब्लिश करा, तुम्ही मल्याळम असेल, बंगाली असेल, अशा वेगवेगळ्या आपल्या भारतीय भाषा ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हा सगळा डेटा जो आहे तो रिलीज करा, तो लोकांपर्यंत पोहोचवा, तर तो लोकांपर्यंत जास्त पोहोचेल, ना की इंग्रजी किंवा हिंदीमधनं, असा सल्ला हा पवारांनी दिलेला आहे. आता तो खरोखर काँग्रेसची टीम कितपत ऐकते आणि कितपत त्याची अंमलबजावणी करते हे सुद्धा आपल्याला बघायला हवं, पण हा एक महत्त्वाचा सल्ला इंडिया आघाडीतील सगळ्यात ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधींना दिलेला आहे. आता कट्टू येऊया उद्धव ठाकरेंच्या संसदेतल्या दौऱ्यावर. उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर होते, 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होते. याच्यामध्ये त्यांनी नेत्यांसोबत भेटीगाठी सुद्धा घेतल्या, पण त्याचसोबत त्यांनी संसदेमध्ये सुद्धा गेले कारण की संसदेमध्ये सुद्धा सध्या अधिवेशन सुरू आहे. उद्धव ठाकरे संसदेत जाण्याच्या आदल्याच दिवशी एकनाथ शिंदे सुद्धा संसदेत जाऊन आलेले होते, त्यामुळे याच्याकडे लक्ष होतं की जसं एकनाथ शिंदे संसदेत गेले, आपल्या खासदारांसोबत भेटीगाठी घेतल्या,
मोदी आणि शहा यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली. उद्धव ठाकरे नेमकं काय करणार आहेत याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं, खास करून त्यांच्याच खासदारांचं, की उद्धव ठाकरे संसदेत तर येत आहेत पण प्रोग्राम काय आहे. उद्धव ठाकरे संसदेत आले, तो दौरा काही फारसा चर्चेत राहिला नाही किंवा त्याबद्दल फार काही बोललं गेलं नाही, कारण ते आले आणि निघून गेले, एवढा साधा तो होता. पण त्याच्यातले 2 किस्से जे आहेत ते लोकसत्तात छापून आलेले आहेत. त्यातला पहिला किस्सा म्हणजे की जसं एकनाथ शिंदे हे संसदेत आल्यानंतर मोदी शहांना भेटले, तसंच उद्धव ठाकरेने सुद्धा आपल्या नेत्यांची फिरकी घेतली हे सांगून की थांबा जरा मी मोदींना भेटून येतो. असं त्यांनी काही केलं नाही, पण ही एक फिरकी मात्र त्यांनी घेतली. कदाचित बघायचं असेल की आपल्या लोकांच्या त्याच्यावरच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत. उद्धव ठाकरेंची मोदींसोबत याच्यामध्ये काही भेट झालेली नाहीये, पण ही एक त्यांनी घेतलेली फिरकी होती. दुसरा मुद्दा तो म्हणजे की उद्धव ठाकरे ज्यावेळेला तिकडनं निघाले त्यावेळेला ते येताना उजव्या बाजूने आलेले होते, जाताना सुद्धा उजव्याच बाजूने जाणं अपेक्षित होतं. पण संजय राऊत ते निघालेले सुद्धा होते खरं तर उजव्या बाजूने, पण शिवसेनेचे खासदार आणि उद्धव ठाकरेंचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे संजय राऊत यांनी मात्र उद्धव ठाकरेंना असा सल्ला दिला की उजव्या बाजूने नको, आपण डाव्या बाजूने जाऊया. आता माझी इकडे खरं तर दिशा चुकली, माफ करा, उजव्या बाजूने नको तर आपण डाव्या बाजूने जाऊया. आता याचं कारण असं होतं कारण की तिकडे संसदेमध्ये शिवसेनेची जी सगळी कार्यालय आहेत, 2 कार्यालय आहेत, ती अगदी एकमेकांना लागून आहेत आणि म्हणून संजय राऊतांचा असा सल्ला होता की डाव्या बाजूला तिकडे शिंदेच्या शिवसेनेचं कार्यालय आहे, तर आपण इकडनं उजव्या बाजूने जाण्यापेक्षा त्या एकनाथ शिंदेचं जिकडनं कार्यालय आहे, त्या शिवसेनेचं जिकडे कार्यालय आहे त्या बाजूने आपण जाऊया. उद्धव ठाकरेंनी सुद्धा ते ऐकलं आणि उद्धव ठाकरे तिथे असलेले शिवसेनेचे सगळे खासदार हे सगळे जण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं जिथे कार्यालय आहे तिथून त्यांनी जाणं तिकडनं पसंत केलं. तर हा दौरा मी जसं म्हटलं की उद्धव ठाकरे संसदेत जाऊन त्यांनी नेमकं केलं काय याबद्दल फारशी चर्चा झाली नाही, पण आतमध्ये या मात्र 2 अगदी इंटरेस्टिंग गोष्टी घडलेल्या होत्या आणि इंडिया आघाडीतल्या सुद्धा ते 2 मुद्दे जे तुमच्याबरोबर शेअर करायचे होते. या सगळ्याबद्दल आणि खास करून उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचं काय नेमकं फलित निघालं असं तुम्हाला सुद्धा वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि असेच दिवसभरातले काही इंटरेस्टिंग किंवा माहितीपूर्ण व्हिडिओज विश्लेषण पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामन साई प्रसाद पाटील सह मी अनुजा, मुंबई तक.